सक्सेस राहिला तर तुम्हाला पुढे रिव्ह्यू भेटू शकतोय, त्याचबरोबर अनसक्सेस राहिला तर मिळणार नाहीये हे लक्षात ठेवा। आणि खेळाडू कक्षामध्ये खरं तर खेळाडूच तिथे आढळले पाहिजेत, व्यतिरिक्त जर कोणी आढळलं तर लगेचच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल हे आपण लक्षात ठेवायचं आहे। कालच्या रात्रीमध्ये खरं तर अगदी आपण बघू शकतात प्रत्येक टीमला याच पद्धतीचे नियम आम्ही दिलेत आणि सलग 8 रात्री ही स्पर्धा जी आपण पाहणार आहोत, प्रत्येकी रात्रीमध्ये हेच नियम असतील हे जरूर अगदी आपण पाहू शकाल। संपूर्ण स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला पाहायला मिळतोय। गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या मॅच मध्ये मयूर ग्रुप संघाने। चर्चा तर जरूर टॉस मध्ये राहिली आहे अगदी मयूर ग्रुप संघाची, बट खेळ कशा पद्धतीचा राहील हे आपण पाहणार आहोत। आणि अपोजिट शिवशंभू सोनावळा संघ आपण बघतोय ज्यांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झाली आहे। बॅटर नरेश आणि आलोक हे दोन फलंदाज मैदानावरती इथे दाखल झालेले पाहायला भेटत आहेत। 5 षटकाचा सामना आहे, 2 पॉवर प्लेची षटक आपल्याला पाहायला मिळतील। फर्स्ट P1 मध्ये अगदी दोनच क्षेत्ररक्षक जे बॉडीलाइन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर्स जे मात्र बॉडीलाइन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि मग तदनंतर अगदी पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू जे मात्र बॉडीलाइन क्षेत्राच्या अगदी क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि सध्या आपण बघू शकता बंधनकारक क्षेत्र जे मात्र इथून सेट होत असताना पाहायला मिळतंय। मयूर ग्रुप संघाचं फिल्डिंग सेटअप जो मात्र इथून अगदी सध्या खेळपट्टीवरती सजवला जातोय। आणि समोर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहू शकताय गोलंदाजीसाठी श्लोक फुलवरे मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय। 5 षटकाचा सामना आहे, कदाचित सुरुवातीला जर दबाव बनवला गोलंदाजी करत असताना श्लोकने तर सोनावळा संघ नक्कीच थोडासा दिमाग घेईल, पण इथून पॉवर प्ले मध्ये स्टार्ट चांगला मिळाला फलंदाजी करत असताना सोनावळा टीमला तर लक्ष चांगलं बनवू शकतंय। जाऊया मॅचच्या दिशेने, अगदी विष्णू सर देखील सज्ज राहिलेत। मॅच सुरू होतीये, फर्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती श्लोक फुलवरे पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंड वरती आपण बघाल पहिला चेंडू इथून लेगस्टंपला सोडून जात असताना आपण बघताय अतिरिक्त चेंडूचा वापर मैदानावरती इथून केला जातोय। पहिल्या चेंडूवरती गोलंदाज श्लोक फुलवरेच्या माध्यमातून ऍक्च्युअली रिप्ले मध्ये आपण बघू शकाल भरपूर लेगस्टंपला सोडणारा चेंडू होता आणि त्याचमुळे स्पष्टपणे पहिली एक सिंगल जी मात्र इथे आपण बघू शकता अंकित राहिले दाफलकाला। हो, सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला आहे मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती श्लोक या गोलंदाजाकडे। आणि एक्झॅक्टली नेहमीच वेगवान गोलंदाजी करणं इतकंही सोपं नसतं, तिथे आम्हाला जर पाहिलं तर भरपूर सारा शारीरिक जोर जो मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ट्रान्सफर करावा लागतो। आणि मैदानावरती गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये मानतो की पहिली बॉल अतिरिक्त फेकली, परंतु त्याच्यानंतर जो चेंडू आपण पाहिलाय खूप चांगला राहिला गोलंदाज श्लोक फुलवरेच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल, हो हा चेंडू पुढे एकदा पडल्यानंतर भाऊसर ग्रेट होतोय, अगदी सरळ आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळेल। लेफ्टी बॅटर नेहमीच करदर फलंदाजांना भरपूर सारा अडथळा जो मात्र नक्कीच फलंदाजी मधून गोलंदाजांना बनवतात। आणि इथे आपण पाहू शकता हा चेंडू परफेक्ट पुढे एकदा जर पाहायला गेलं तर अतिरिक्त जो मात्र इथून टाकलेला गोलंदाज श्लोकने 2 धावा स्कोर बोर्डला पुढे ठेवता ड्राइव्ह केलं जाईल। खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडला बॅटर आलोकला आपण बघताय, मिड विकेटच्या फिल्डर तिथे बॉल वरती पोहोचतायत। संतोषच्या गतीचे एकच धाव जे मात्र या बॉल वरती मिळाली जाईल। सिंगल डबल्सला अगदी भरपूर चांगलं महत्व जे मात्र मैदानावरती इथे दिलं जाते। सध्या फलंदाजी करत असताना अगदी या मॅच मध्ये अगदी आपण बघू शकाल शिवशंभू सोनावळा टीम कडून फर्स्ट इनिंग मध्ये जर तुम्ही फलंदाजी करत असाल टॉस गमावल्यानंतर तर दडपण हे तुमच्यावरती राहू शकते। आणि सध्या फलंदाज देखील मनस्थितीमध्ये हेच सांगतायत की अगदी थोडासा वेळ जो मात्र मैदानावरती इथून घालवणं गरजेचं आहे। प्रेशर आहे मैदानामध्ये फलंदाजीवरती देखील गोलंदाजीवरती देखील। 2 चेंडू अतिरिक्त टाकलेत गोलंदाज श्लोक फुलवरेने, हो स्वीप केलाय, पुढे ठेवलं होतं मैदानावरती। अगदी फलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडला नरेश बघायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून आता या सामन्याच्या अगदी पहिल्या षटकावरती फटका जबरदस्त दिसतोय। फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळत आहेत, 6 षटकार। अक्षय रिप्ले आपण बघू शकता, शरीरापासून दूरवरती जाण्याचा
हा चेंडू होता आणि तिथे आपण बघू शकाल परफेक्ट अगदी मागचा घुटना जो खेळपट्टीवरती टेकला आणि तिथून चेंडूला सरळ बाउंड्री लाईनचा इशारा दाखवलाय खेळपट्टीवरती फलंदाज नरेश या पाठरने. अक्सर मैदानाच्या आतमध्ये चर्चाही भरपूर होणार आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील. गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण मयूर ग्रुप टीमला बघतोय. याही टीमचा खरतर भरपूर चांगला खरतर खेळ जो मात्र आपण अनेकदा पाहिलाय. आज पुन्हा एकदा आपण बघू शकाल पिंपलोली आणि त्याचबरोबर शिळंदवाडीकरांच्या आयोजनामध्ये हे दोन्ही संघ एक्सा पोल मधील आजच्या दुसऱ्या रात्रीतील फर्स्ट मॅच खेळतायत. पुढे ठेवलं बल्ले का अंदरुनी मैदानावरती गोलंदाजाचा पलटवार, तू शेर तर मी सबा शेर. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत श्लोक फुलवलेला मिळते विकेट आणि पुन्हा एकदा मैदानावरती अप्रतिम कमबॅक फलंदाज बाद. तंबूच्या असलेला पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतील अगदी वेगळं मनोबल होतं. समोर जर बालगलं तर लॉंग ऑफला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची थोडीशी साइड एज मिळाली आणि तिथून एक महत्वाचा विकेट जो मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघताय सध्या मयूर ग्रुप संघाला मिळाला जातो आहे. 9 धावा स्कोर बोर्डला 1 विकेट या बॅटल मध्ये सध्या गमवला आहे. फलंदाजी करत असताना शिवशंभो सोनावळा टीमने बॅटल चांगलं आहे. खेळपट्टीवरती थांबून खेळणे तितकंच महत्वाचं आहे या सामन्यामध्ये सोनावळा टीमच्या बॅटरला, कारण 5 षटकं तुम्हाला आहेत खरतर 1 सेट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खेळण्यासाठी. आणि फर्स्ट 5 ओव्हर मध्ये कशा पद्धतीचं टार्गेट या स्कोर बोर्डला सेट केलं जाईल हे आपण पाहणार आहोत. पुढे ठेवले वा मैदानावरती आल्या फलंदाज रोशनच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय फायनली एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजची रात्र दुसरी आहे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये पहिला सामना आपण बघतोय मॅक्सिमम षटकार. स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी कॅप्टनचा बॉल जो मात्र आपण वापरतोय आणि नेहमीच कॅप्टनचा चेंडू म्हटला तर फलंदाजीसाठी असो गोलंदाजीसाठी असो भरपूर उपयुक्त असो. आणि सध्या मैदानावरती या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं तर फलंदाज आपल्या नावाची चर्चा भरपूर चांगली करतायत. बॉलर तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती श्लोकला आपण बघाल दबाव आहे. आक्रमण केले लाईन लेन थोडीशी इथून मिस केलेली पाहायला मिळते. अजून एक वाईट बॉल अतिरिक्त बॉल जर पाहिले तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 टाकलेत गोलंदाज श्लोकने. आणि त्याच्यानंतर लक्षपूर्वक धावा ज्या मात्र इथून फलंदाजी करणाऱ्या शिवशंभू सोनावळा संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो ऑफ कटचा वापर करायचा होता. पडल्यानंतर सरळ चेंडू मैदानावरती फलंदाजाला रोखत असताना पोहोचेल विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय. ऑलमोस्ट मैदानावरती आपण पाहिलं थोडंसं लांबवलेलं षटक पाहायला मिळालं गोलंदाज श्लोक फुलवरेच्या माध्यमातून मयूर ग्रुप संघासाठी. तब्बल 3 चेंडू अतिरिक्त आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहिलं गेलं तर 1 विकेट जो मात्र या षटकामध्ये गोलंदाज श्लोकला मिळाला. आणि फर्स्ट ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात सोनावळा संघाच्या 1 विकेट 16 धावा. मैदानावरती इथे समाप्त झालेला पण बघाल पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात इम्पॉर्टंट होती ती सुरुवात इथून जरूर आपण बघाल स्कोर बोर्डला या डाबामध्ये अगदी सोनावळा संघाचा आहे. 16 धावा स्कोर बोर्डला आहेत. महत्वाचा मुद्दा म्हटला तर इथे गोलंदाजी करणाऱ्या मयूर ग्रुप टीमला एक सफलता जो मात्र नक्कीच विकेट बॅट्समन नरेशचा मिळालेला आपण पाहिलाय. त्यामुळे अगदी इथून अजून 1-2 जरी विकेट मिळाला गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघाला तर चर्चा इथून बदलली जाईल. दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रतीक तरे इथून इंटर राहिले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. विकेटची संधी फटका बसलाय मिड ऑफ मध्ये. इथून भरपूर मोठी मिस्टेक केली आहे. वाटलं होतं जाईल पकडला जाईल पण तिथे जर पाहिलं गेलं तर थोडेसे प्रयत्न कमी पडलेत. आणि खेळपट्टीवरती फलंदाज अलोकला इथून एक नामी संधी जी मात्र अगदी खेळण्यासाठी मिळाली जाईल, बचावला जाईल. खेळपट्टीवरती फलंदाज आलोक ऍक्शन रिप्ले वरती आपण बघू शकाल. म्हटलं जातं जर काही गोष्टी काही वेळ जर तुमच्यासाठी चांगला असेल तर
अगदी सर्व काही चांगलं घडतं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आलोकला इथून भरपूर वेळेने साथ दिली आहे। 2 धाबा येत आहेत स्कोरबोर्डला 18 धाबा फलंदाजी करतोय या धाबामध्ये शिवशंभू सोनावळा संघ। ओ क्रॉस अँगलला गोलंदाजी होते मैदानावरती गोलंदाज प्रतीक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी देखील खरंतर माझ्या संघाचा एक चांगला खेळाडू आहे आणि एक चांगला खेळाडू म्हणून आणि एक चांगला ॲज अ बॉलर म्हणून मैदानावरती हवं तसं योगदान जे मात्र चांगला पर्सेंटेज मोजून देत असताना गोलंदाज प्रतीक तरेला देखील आपण बघताय। 5 षटकाचा सामना पूर्णपणे जर पाहिलं गेलं तर सेट माइंड मध्ये हा डाव सध्या मैदानावरती खेळला जातोय। हो इनसाइड आउटला फटका पुन्हा एकदा खेळायचं होतं कनेक्शन हवं तसं राहिलं नाहीये। क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये हवं तसं इथून अगदी खेळपट्टीवरती जर पाहिले तर एनर्जी मध्ये दिसत नाहीयेत या सामन्यामध्ये। अगदी मयूर ग्रुप संघाचे एक सिंगल या बॉल वरती मिळती आहे। खेळपट्टीवरती आपण बघाल थोडासा दबाव जो मात्र इथून पुन्हा एकदा बनवला गेला गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक तरेच्या माध्यमातून स्कोरबोर्डला 19 धाबा आहेत। पहिल्या स्पेल मध्ये जर पाहिले तर तिथे 16 धाबा आल्यात प्रतीक तरेच्या माध्यमातून। या षटकामध्ये जर बघायला गेले तर अगदी 3 बॉल जे मात्र इथून टाकलेत त्यामध्ये अगदी आपण बघाल एक डॉट बॉल एका चेंडूवरती डबल एक सिंगल म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये फलंदाजीला इथून डॉमिनेट केलं जात आहे गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून। चर्चा इथून मैदानावरती खूप चांगली केली जाती आहे या डाबामध्ये आणि मी नेहमीच म्हणतो चर्चा करताना स्वतःची स्वतःलाच करावी लागते कारण आयुष्यामध्ये लोकही तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतात आणि तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं नाव हे गर्दर कमवण्यात व्यस्त राहायचं असं इथे पुढ्यात टाकलंय। फलंदाज मैदानावरती बीट केलेत अगदी रोशन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय डॉट बॉल 19 धावा दाफलकावरती आहेत। इथून खूप चांगलं कमबॅक मैदानावरती मयूर ग्रुप संघासाठी होत असताना पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी आहे वेग भरपूर वापरला जातो आणि त्याच्यानंतर जो नॅचरल कटर मैदानावरती भेटतोय गोलंदाजाला तो भरपूर चांगला आहे। स्टेट टू स्टेट बॅक टू दी बॉलर हेडला फटका चांगल्या दाबाची संधी इथून बाटा डेंजर झोनला आणि आता फिंगर अप गोज अप केले आहेत फलंदाज परतील माघारी। बॅटिंग करत असताना आलोक इथून पॅव्हिलियन शास्त्र्याला सिग्नल येतोय ओटी आउट। भरपूर घाई केली या चेंडूवरती आपण बघू शकाल मिनिमम तिथे एकच धाव होती परंतु रिस्क उचलली आणि तीच रिस्क इथून जर पाहिलं गेलं तर भरपूर मोठ्या संकटामध्ये पाठवत असताना आता इथून शिवशंभू अगदी सोनावळा संघाला आपण पाहाल 20 ला 2 विकेट परिस्थिती इथून आता भरपूर क्रिटिकल होत चालली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची। गोलंदाजी मैदानावरती तितकीच जबरदस्त होत असताना आपण पाहताय खतरनाक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल प्रतीक तरे जो मात्र इथून करत असताना पाहायला मिळतोय। मानलं की पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी तिथे श्लोक मागडा राहिला होता पण तिथून जशा पद्धतीने खेळपट्टीवरती दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक आलाय तिथून अगदी फलंदाजीला डॉमिनेट केलंय ऑलरेडी या डाबामध्ये। नवीन बॅटर फलंदाजीसाठी आपण बघाल नावसागर एंडवरती तिथे रोहित दाखल झाले आहेत। षटकाचा अंतिम बॉल तिथे येतोय खेळपट्टीवरती डॉट पडल्यानंतर एकसा बाउन्स खूप चांगला क्रिएटर राहिला आहे। 2 षटकांचा खेळ संपेल 2 षटकांच्या समाप्तीमध्ये या दाफलगावरती आपण पाहता अगदी शिवशंभू सोनावळा संघाच्या 2 विकेट 20 धावा। खेळ मैदानामध्ये आपण समाप्त झालेल्या पाहताय त्यामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी आतापर्यंत मयूर ग्रुप संघाची खेळी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे पण सातत्याने इथून फलंदाजीचा गेअरबॉक्स बदलला जाईल का फास्टर गतिमंद धाबा इथून मिळवाव्या लागतील फलंदाजी करत असताना अगदी शिवशंभू सोनावळा संघाला इथून अजून देखील 3 षटकाचा खेळ बाकी पाहायला मिळतो आणि तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अभंग दाखल होत आहेत। वरती विकेट इथून तिसऱ्या स्पेलला सुरुवात होते स्ट्रायकर बॅटर रोहित
हो, शॉट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न होता तिथे गोलंदाज मैदानावरती अभंगच्या माध्यमातून इम्प्रोवायझिंग बाउन्सर चेंडू जो मात्र आपण बघताय परफेक्टली आपण बघाल फलंदाजाला इथून भरपूर सारी हरकत राहिली आहे आणि खेळपट्टीवरती आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये आता इथून सोनावळा टीमला भरपूर थांबवलंय. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कनेक्शन आपण असं भरलं नाहीये. वारिस लॉंगॉनचे फिल्डर तिथे पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर थोडेसे बंपर राहिले होते परंतु प्रयत्न अगदी चांगल्या पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100 मधले 100 गुण जे मात्र इथून मोजत असताना आपल्या टीम साठी अगदी तिथे क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं आणि हे सर ग्रामीण क्रिकेट असं ना खरतर पैशासाठी ना स्वार्थापोटी गावासाठी खेळलं जाणार हे ग्रामीण क्रिकेट आवर्जून स्वतःची काळजी न घेता खेळलं जात आणि सध्या आपण बघू शकतोय हे दुबंत युद्ध सुरू आहे. अगदी खराब चेंडू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाट पाहत होते अगदी खराब बॉलचा आणि समोर आता फलंदाजाचा पलटवार फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. कबड्डीवरती फलंदाज रोहितच्या बॅटमधून हा चौकार येतोय. लढत संपली नाहीये मैदानावरती. फर्स्ट इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि फर्स्ट इनिंग मध्ये इथे टार्गेट सेट करायचं आहे त्यामुळे अगदी सहजासहजी इथून या मॅच मध्ये खरतर प्रयत्न सोडणार नाहीये. बॅटिंग करत असताना अगदी शिवशंभू सोनावळा संघ देखील चौकार आलाय. 26 धाबा स्कोर बोर्डला. बॅटल जबरदस्त पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका. विनंती असेल गोलंदाजी करत असताना मैदानावरती मयूर ग्रुप संघ प्लीज फास्ट. अगदी 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक संपन्न करायचे ते लक्षात ठेवा जेणेकरून 5व्या षटकामध्ये देखील पुरेसा वेळ जो मात्र तुमच्याकडे बाकी राहिला पाहिजे. 26 धाबा स्कोर बोर्डला. 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. इथे गोलंदाज अभंगच्या विरोधात फलंदाज मात्र इथून आपल्या बॅटमधून अगदी कठोर कारनामा जो मात्र खेळपट्टीवरती पेशकश करतोय आपल्या बॅटमधनं. अभंग तयार. बॉलिंग चॅक वरती शॉट ऑफ लेंथ मैदानावरती फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवला आता रात्रीच्या उडत्या नभात. षटकार. चौकार षटकार त्याच्यानंतर इथून आता स्कोर बोर्डला आपण बघाल पुन्हा एकदा 32 धाबाच्या मात्र इथून बनल्या जात आहेत. संपूर्ण खरतर स्वतःचं साम्राज्य तयार होत नसतं. तुम्हाला तिथे गेल्यानंतर स्वतःला घासून पुसून खरतर जिद्दीनं लढवावं लागतं. त्यानंतरच तुमचं साम्राज्य खरतर उभारलं जातं आणि मैदानावरती अगदी 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघाची खेळी जबरदस्त होती. पण आता अगदी जो उल्लेख आपण केला तिसऱ्या षटकाला सुरू होण्याच्या अगोदर की गतिमंत धाबा येतील का आणि त्या धाबा इथून मैदानावरती दिला जात आहेत. मिस सामिंग बॅटची साइड एज शॉट फाईन डाऊन दी बॉल पकडल्या जाईल. विकेट. बॅटर रोहित बाद फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या अगदी शिवशंभू सोनावळा टीमला लागतोय 32 ला. तिसरा विकेट. षटक क्रमांक मैदानावरती सध्या 3चा खेळ आपण बघताय. 32 धाबा स्कोर बोर्डला पुन्हा एकदा ब्रेक थ्रो शोधलेला आहे गोलंदाज खेळपट्टीवरती. अभंग या गोलंदाजाने कमीत कमी बॉलाचा रणअप तिथून एक चांगला ट्रान्सफर करतात. मिसामिक फटका बसला. झेलची संधी. शॉट एक्सा कव्हर डाऊन दी बॉल. आल्या पाऊल इथून परतील फलंदाजीसाठी मैदानावरती अगदी फलंदाज दर्शन बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सोनावळा टीमला लागतोय. अजून एक विकेट. वेळ मात्र इथून कायम कशी असो ती मात्र अगदी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपल्या बाजूने फिरवली आहे मयूर ग्रुप संघाने. अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकाल वाटत नव्हतं जाईल पकडला जाईल परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चांगल्या अंदाजामध्ये हा चेंडू परफेक्टली आपल्या हातामध्ये अगदी आपल्या
हातामध्ये पकडत असताना तिथे क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलंय. विकेट आणखीन एक मिळाला. स्कोरबोर्डला आपण 32 धावा पाहत आहे. मैदानावरती सध्या 3 षटकांचा खेळ संपादित होत असताना आपण बघतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 32 धावा आहेत. चला अगदी ड्रिंक ब्रेक जो मात्र मैदानावरती घेतला जातोय. पुढे एकदा जर पाहिलं इथून दोन्ही संघ आपापल्या साथीतून चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना अगदी शिवशंभू सोनावळा संघाला धाब्यांची गरज आहे आणि गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप टीमला इथून येणारी 2 षटकं याची मात्र अगदी अचूक लाईन लेंथ वरती फेकायचे आहेत या इनिंग मध्ये. फर्स्ट इनिंगचा खेळ जो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे साथी कॉमेंटेटर अगदी विशाल सरांचा देखील शुभागमन झालेला आहे. त्यांचे अगदी या समावेत करूया. सरचे स्वागत. एक्सापोल मधील ही जबरदस्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक ब्रेक जो घेतला होता तो इथून संपूर्ण राहिला. पुढे एकदा स्ट्रॅटेजी मध्ये अगदी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः जर पाहिलं तर नक्कीच आदरणीय मयूरदादा पिसेकर जे मात्र इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चौथ्याला इथून सुरुवात होतीये. स्कोरबोर्ड मध्ये भरपूर कमी धावा आहेत सोनावळा क्रिकेट संघाच्या. इथून गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण पाहू शकाल ज्युनियर मयूर दादा जो मात्र इथून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या टीमसाठी ऑफ कटर मिसामिक फटका बसलाय. झेलची संधी मैदानामध्ये आपण बघाल. निम्मे तो संघ इथून अगदी शिवशंभू सोनावळा टीमला गारद केलेला आहे आणि अजून एक विकेट फलंदाज बाद. या दरम्यान जर पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय आमचे रविदादा भोईर यांचे अगदी शुभागमन झालेलं पाहायला मिळत आहे. दादांचंही सहर्ष स्वागत करूया. आजची दुसरी निगेटची मात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. साहिल प्रतिष्ठान अगदी स्वर्गीय कृष्णा भारती स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजन जर पाहिलं गेलं तर पिंपलोलीवाडी त्याचबरोबर साहिल इलेव्हन शेळदवाडी या 2 गावांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. एक्सापोल मधील ही फर्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय आणि रेग्युलर गट मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडपे बनाम जयदुर्ग जामवाडी या 2 टीमच्या माध्यमातून दोन्ही संघाला करता आम्ही सूचित करतोय. जशा पद्धतीने 1 सेट इनिंग संपन्न होईल तशा पद्धतीने आपला कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. तिथे आपण टॉसही करणार आहोत. 32 ला 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये हालात आणि सिच्युएशन इथून भरपूर गंभीर राहिली आहे. नवीन बॅटर प्रेशर आहे मैदानावरती आपण पाहताय. फलंदाजी करत असताना अगदी बॅट्समन विलास या बॅटर वरती कमीत कमी दाफलकावरती मात्र इथून रोखण्याचा प्रयत्न डेफिनेटली जर पाहिला तर मयूर ग्रुप संघाच्या माध्यमातून खूप चांगला या डाबामध्ये ऑफकटचा वापर पुन्हा एकदा कसं स्लाइस केलंय. शॉर्ट पॉइंट मधून हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. मैदानाची आउटफील्ड अत्यंत फास्ट आहे आणि सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय विलास आणि विलास म्हणतोय देरी से आया हूं लेकिन चाहकर चला जाऊंगा. चौकार लेट आला परंतु तिथून मैदानावरती त्याच्या बॅटमधून परफेक्ट हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डला 36 धावा 5 विकेट गमावल्यात. अगदी स्कोरबोर्डला अगदी कमी धावा जरूर पाहायला मिळत आहेत पण मैदानाच्या आतमध्ये इथे सध्या तरी विलासने
चौकार जो मात्र खेळलेला पाहायला मिळतोय. मिसाबिंग फटका बसलाय. अगदी इनसाइड आउटला उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं अगदी विकेट मिळतोय मयूर ग्रुप टीमला. आणि या डाबामध्ये आता अगदी जर पाहायला गेलं तर पुढे आता इथून सोनावळा टीमला या मॅच मध्ये अगदी भरपूर शांत केलंय. 36 धाबा स्कोर बोर्डला आहेत. सामन्यामध्ये आपण बघू शकता सध्या तरी दबाव प्रेशर जो मात्र स्पष्टपणे मयूर ग्रुप संघाच्या माध्यमातून भरपूर क्रिएटिव्ह केलेला आहे. ऑलरेडी 5 षटकांचा सामना टॉस जिंकला होता. तिथे मयूर ग्रुप संघाने बॉलिंगला प्राधान्य दिलं. आम्ही चेसिंगला पसंती देतोय असं तिथे मयूर ग्रुप टीमच्या कॅप्टननी सांगितलं. आणि सध्या आपण बघाल या सामन्यामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाजी मैदानावरती इथून होत असताना बघायला मिळतीये. या डाबामध्ये नवीन बॅटर शपलून खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू तोय डॉट गोलंदाजी करत असताना मैदानावरती आपण बघाल ज्युनियर मयूर दादाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक चौथ्या मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि सध्या इथे 4 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला फलंदाजी करत असताना शिवशंभो सोनावळा टीमच्या 6 विकेट 36. भरपूर चांगलं चॅलेंजिंग युद्ध मैदानावर आपण पाहता. 4 षटकांचा वाजवे खेळ संपला. चला वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. मयूर ग्रुप संघ थोडंसं फास्ट घ्या. 36 धाबा स्कोर बोर्डला आहेत. मैदानावरती अगदी डेथ ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सार्थक अगदी ओव्हर द विकेटनं सज्ज झाले आहेत. चपलून खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती मात्र फलंदाजाने मात्र इथून चेंडूला दाखवले आसमान. फायनली एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाबा मिळतायचा हा षटकार. अगदी अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पष्टपणे जर सांगायला गेलं तर कोपसा कोपसी आणि दुमडा दुमडी इथे सध्या तरी अंतिम ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सध्या तरी षटकार जो मात्र खेळपट्टीवरती फलंदाज इथे आदर्शच्या पाठमधून येतोय. स्कोर बोर्डला मात्र आपण बघताय सध्या 42 धाबाच्या मात्र इथे शिवशंभो अगदी सोनावळा संघाच्या पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगली रंगली जातीये. ओ वेल फिनिशर. मैदानावरती संघ अडचणीमध्ये होता परंतु म्हणतात सर्व काही शक्य करण्याची हिंमत ही तुम्हाला उराशी घ्यावी लागते. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण बघताय खेळपट्टीवरती अगदी आदर्श दाखल झालाय. आणि अगदी आपल्या टीमला इथून भरपूर मोठ्या धावफलकावरती आता इथून पोहोचवायला सुरुवात केली आहे. षटकार जबरदस्त स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 बॉल वरती इथून खेळपट्टीवरती फलंदाज सुटून पडलेला बघायला मिळतोय. परफेक्टली जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये 5 षटकांचा सामना आणि 5 फ्रेश गोलंदाज मात्र अगदी वापरले जात आहेत. आणि त्याचमुळे इथे थोडस जर पाहिलं तर अगदी कुठेतरी अंतिम स्पेल मध्ये गोलंदाज सार्थक थोडासा जर पाहायला गेलं तर इथून मार खात असताना आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये 2 सलगचे षटकार आले. स्कोर बोर्डला 48 धाबा. जिथे बॅकफुटला अगदी सोनावळा संघ होता तिथून आता फ्रंट फुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 50 ते 55 धाबा जर भरल्या तर या धाबामध्ये सन्मानजनक भरारीचा धावफलक राहील. यॉर्कर चेंडू वाईड यॉर्करला इथून लीड केलं. मैदानावरती गोलंदाज सार्थकच्या माध्यमातून डॉट बॉल. 2 षटकार आले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती सांघिक चांगलं कमबॅक मात्र गोलंदाज खेळपट्टीवरती सार्थकच्या माध्यमातून आपण पाहताय. स्कोर बोर्डला 48 धाबा. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये इथे सार्थक गोलंदाजी करतात. या स्पेल मध्ये शपल होतात. वा भाई वा. मैदानावरती फलंदाजी करत असताना अगदी खेळपट्टीवरती आदर्शला आपण बघताय ज्याने अक्षरशः आपल्या बॅट मधून धावेचा धुमाकूळ घातलाय आणि चेंडू पुढे एकदा फेकून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये बॅकवर्ड्स वर एक सीमा पार पिक केला आणि बुक केला. षटकार
अंतिम षटकामध्ये मात्र इथून आता भरपूर हल्ला बोललाय खेळपट्टीवरती मात्र बॅट्समन आदर्श या फलंदाजाने षटकाराची परिभाषा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून बोलली जाते खेळाडू आदर्श या बॅटरच्या बॅटमधून 54 धावा स्कोर बोर्डला वाटत नव्हतं इतक्या धावा होतील पण सध्या अंतिम स्पेल मध्ये गोलंदाज सार्थकच्या विरोधात जर पाहायला गेलं तर क्रॅकिंग फलंदाजी जी मैदानावरती केली जाते दाकड फटके जे मात्र मैदानावरती बॅट्समन आदर्शच्या बॅटमधून अगदी इथे खेळले जात आहेत 54 धावा स्कोर बोर्डला अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये ओल ओव्हर फुल टॉस समोरच्या दिशेला आता अगदी बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये गोलंदाज खेळपट्टीवरती सार्थकच्या माध्यमातून डॉट बॉल येईल ओव्हर नंबर खेळपट्टीवरती आपण सध्या अगदी 5चा खेळ जो मात्र इथे पाहतोय अंतिम षटक आहे जिथे आपण उल्लेख केला होता अधिकच्या धावा हव्यात आणि जरूर 18 धावा ज्या मात्र या षटकामध्ये मिळालेल्या आहेत बॅटर आदर्शच्या बॅटमधून स्कोरबोर्डला 54 धाब्याची शंभो सोनावळा टीमच्या लोबा फुल टॉस लॉप केले आहे चेंडू हवेत लॉंग ऑफ खरं तर नाही एक क्षेत्ररक्षक पंबर राहिले आहेत आता मात्र चेंडू सरळ निघून जातोय मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार चौकारीतून आपण बघू शकतात सध्या तरी बॅटर खेळपट्टीवरती आदर्शच्या बॅटमधून येईल फर्स्ट इनिंगचा खेळ संपला आणि फर्स्ट इनिंगच्या समाप्तीमध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना 1 सेट इनिंग मध्ये शिवशंभू सोनावळा टीमच्या 58 धावा धाफलकावरती मात्र बनलेला पाहायला मिळत आहेत आणि इथून सेकंड इनिंग मध्ये अगदी आपण पाहू शकाल मयूर ग्रुप संघ अगदी 59 धाबेचा चेसिंग करत असताना पाहायला मिळणार आहे चला अगदी नेक्स्ट मॅच रेग्युलर गट मधील फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तिथे जयदुर्गा जामवाडी आणि त्यांच्या विरोधात वडपे संघ पाहायला मिळतोय इगतपुरी तालुक्यातील एक संघ असेल दुसऱ्या साईडने भिवंडी तालुक्यातील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय वडपे संघ आणि त्याचबरोबर आजचा संपूर्ण लॉटचा जर विचार केला तर अगदी जरूर फर्स्ट राऊंडचा दुसरा सामना चापेवाडी पठार त्यांच्या विरोधात एवई अगदी तिसरा सामना असेल पिंपळोली त्यांच्या विरोधात चिंचवली आणि अगदी चौथा सामना असेल वारलीपाडा त्यांच्या विरोधात टपालवाडी आणि 5वा सामना असेल मानवेड त्यांच्या विरोधात झुगरेवाडी अशा पद्धतीचा रेग्युलर लॉट्स जो मात्र या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय विनंती असेल सर्वच टीमला की आपण वेळेच्या बाबतीत रिपोर्टिंग करून राहायचंय चला अगदी फिल्डिंग सेट करा मैदानावरती शिवशंभो सोनावळा क्रिकेट संघ मैदानावरती आपण बघताय तर टार्गेट सेट केलंय 59 धाबेचा सोनावळा टीमने आणि 59 धाबा चेस होतील की नाहीये या ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक विशाल सर धन्यवाद थँक्यू प्रकाशजी बोला सर अगदी पाहायला गेलं तर ही स्पर्धा सध्या तरी आपण एन्जॉय करता खरं तर अगदी पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील फर्स्ट इनिंग मध्ये बनवली गेली आहे शिवशंभू सोनावळा क्रिकेट संघाने अगदी पाहायला गेलं तर दोन टीमच्या दरम्यान सध्या तरी ही लढत अगदी पाहायला गेलं चांगल्या प्रकारची पार पडत असताना एक्स्ट्रा पोल मधील सध्या तरी गट आपण खेळत आहोत या स्पर्धेमध्ये आणि ह्या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं येस अक्षय फराड सरांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती या आयोजकांच्या वतीने तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत आहे अक्षय फराड सर विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती अगदी पाहायला गेलं तर शिवशंभू क्रिकेट संघाने 1 साइड इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या जी इथे लगावली गेली आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते
कमी झालंय त्यात. Side बाय ते हॅलो 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 सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या तरी आपण पाहत आहे चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मयूर ग्रुप क्रिकेट संघ देखील करतोय, परंतु चर्चा राहिली गेली वन साइड इनिंग मध्ये शिवशंभू सोनावळा क्रिकेट संघाची पाहाल तर चांगल्या प्रकारची धावसंख्या वन साइड इनिंग मध्ये बनवत असताना या सामन्यामध्ये नक्कीच पकड मजबूत करून ठेवताय, परंतु समोर देखील पाहाल तर अपोजिट टीम देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करते. शिवशंभू सोनावळा क्रिकेट संघाने अगदी पाहाल तर चांगली प्रकारची धावसंख्या जरूर लगावली आहे, परंतु मयूर ग्रुप क्रिकेट संघाला देखील कमी लेखून चालायचं नाही आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्या जात आहेत, परंतु ही स्पर्धा देखील खेळण्यासाठी उपस्थित आले घडते काय तर चांगल्या प्रकारचा फटका देखील लगावलाय, परंतु लांबी किती हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील. आणि बघता बघता बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे तशाच त्याचा प्रत्युत्तर देत असताना सेकंड इनिंग मध्ये मयूर ग्रुप क्रिकेट संघ देखील कमी लेखून चालायचं नाही आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता त्या बॉलवरती आणि बघता बघता या बॉलवरती आलाय हा संघर्षाचा संघर्षमय चौकार. यस दर्शन मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्णपणे जबाबदाऱ्या घेऊन पाहिजे तर मित्रांनो मॅच मध्ये सातत्यानं पिवनच्या पहिल्या षटकामध्ये हार्दिकच्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने, परंतु घडतंय काय इथे चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना गोलंदाज दर्शन देखील कामगिरी चांगली करतोय, परंतु बॅट्समन चांगल्या प्रकारची देखील इथे स्ट्रोक लगावतात, परंतु हवा त्याचा कनेक्शन होत नाही. जर का पिवनच्या पहिल्या षटकामध्ये वन साइड इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची धावसंख्या शिवशंभू सोनावळा क्रिकेट संघाने लगावली होती, परंतु त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून जर का या धावा जर का बनवल्या गेल्या तर सहजरित्याने या धावा खेच होऊ शकतात. दोन्ही मातब्बर संघ सध्या तरी एकमेकाच्या विरोधात संघर्ष करत असताना संघर्षमय कामगिरी चांगली सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. जरूर पाहाल तर समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु घडतंय काय तर लाईन चेक केली जाते मैदानाच्या आतमध्ये.
व्हाईट चेंडू जो इथे घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर नक्कीच एक साच्या स्वरूपात इथे धाव जी खर्च केली जाते गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून धावसंख्या होतील यात मात्र काही शंका नाही, परंतु तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. घडतंय काय तर टप्प्यात आला की कार्यक्रम ओके आणि बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे इथे आला हा षटकार. फटक्याची अत्यंत गरज सध्या सेकंड इनिंग मध्ये मयूर ग्रुप क्रिकेट टीमला आहे आणि बघता बघता त्या बॉलवरती देखील इथे हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते बिना कुठल्याही नुकसानीमध्ये. धावसंख्या सध्या तरी स्कोर बोर्डला 18 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. मी मगाशी उल्लेख केला होता या धावा सहजरित्या चेस होऊ शकतात, परंतु त्याचाच प्रत्युत्तर देत असताना सध्या तरी मयूर ग्रुप क्रिकेट संघ जो इथेच चांगली कामगिरी करतोय. स्पर्धा पाहायला गेलं ही स्पर्धा सातत्याने भरवली जाते आणि भरवत असताना चला स्पीडअप ठेवा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते कारण की अधिकचा उशीर नकोय. विनंती असेल शिवशंभू सोनवळा क्रिकेट संघाला कारण की अधिकचा उशीर नकोय. अधिकचे सामने देखील आपल्याला खेळवायचे असल्या कारणाने अल्पेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 2 सध्या तरी हाताळण्याकरिता, परंतु या षटकामध्ये जर का अधिकच्या धावांना खर्च करता कमीत कमी धावा खर्च करावी लागते, परंतु घडतंय काय लॉंग ऑफला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळत होतं 38 सर्कलच्या आतमध्ये, परंतु त्या बॉलवरती एक धाव जी सहजरित्याने कंप्लीट होतीये. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर सलामीची तोडी टॉप ऑर्डरचे फलंदाज दाखल झाले होते. अजून एकही विकेट गमावली जात नाही आहे. मयूर ग्रुप क्रिकेट संघ देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जे इथे कामगिरी करतायत. दररोज बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतो, परंतु घडतंय काय तर या बॉल वरती एकही धाव खर्च करत नाहीये गोलंदाज अल्पेश. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना या बॉल वरती आलाय इथे हा डॉट बॉल. या षटकामध्ये अत्यंत गरजेचं राहील कारण की पाहायला गेलं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा आली आहेत, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक जो इथे अल्पेशला करावा लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला क्षेत्राच्या उपस्थित आहेत, कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही, परंतु घडतंय काय तर एक धाव सहजरित्या नेट कंप्लीट होती. एकेरी दुहेरी धावेला जरी या षटकामध्ये प्राधान्य दिलं गेला तर एखादा षटक कुठेतरी महागडा हाताळत असताना या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना मयूर ग्रुप क्रिकेट संघाला देखील आपण पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही, परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अल्पेश जो चांगली कामगिरी इथे करतोय. प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे घडतंय काय तर कोलात ठेवला गेला समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या बॉल पर्यंत हाताळली गेली तर नक्कीच कमबॅक मी मगाशी उल्लेख केला होता या षटकामध्ये कमबॅक होणं अत्यंत गरजेचं राहील कारण की अधिकच्या धावा P1च्या पहिल्या षटकामध्ये तर आल्या गेल्या आहेत, परंतु या षटकामध्ये चांगलं कमबॅकिंग गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. घडतंय काय पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते समोर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून पूर्णपणे कमबॅक जी इथे करत असताना आपल्या टीम साठी पाहायला गेलं तर नक्कीच गोलंदाज जो बॅटच्या स्लॉट मध्ये पाहायला मिळाला आणि त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये आणि इथे आला हा षटकार. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त होत असताना कुठल्याही बिना नुकसानीमध्ये 26 धावा ज्या स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात धाव्या तशा धावा सध्या तरी लगावत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर ग्रुप क्रिकेट संघ देखील चांगली कामगिरी करतायत. याच प्रकारे कामगिरी करायची होती तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात एक्स्ट्रा बॉल मधील ही सध्या तरी लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर वन साइड इनिंग मध्ये बनवली गेली होती शिवशंभू सोनवळा क्रिकेट संघाने, परंतु त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे जी कामगिरी केली जाते हीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जर का विकेट अधिकचे घेतले नाही आणि याच प्रकारची धावसंख्या जर का लगावली गेली तर या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करून ठेवू शकताय. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मयूर ग्रुप संघाला देखील आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अल्पेशच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी केली जात होती. रोहित आला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 3 पूर्णपणे निर्णायक षटक जे इथे आपल्याला पाहायला मिळत, परंतु या षटकामध्ये अधिकच्या धावा न येता पूर्णपणे कमबॅक जो इथे रोहितला करावा लागेल. अजूनही टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, कुठल्याही प्रकारची चूक न करता चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील लगावतात, एक विकेट देखील गमावली जात नाहीये आणि चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना इथे मयूर ग्रुप क्रिकेट संघाला आपण पाहताय सेकंड इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील इथे पाहायला मिळते. परंतु घडतंय काय तर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या बॉल वरती देखील हव्या तशा धावा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे आला हा चौकार.
या धावा येणं अत्यंत गरजेचं राहील, परंतु गोलंदाज रोहितला देखील कमबॅक करावे लागेल जर का विकेट घेतली गेली. मैदानाच्या आतमध्ये टॉपऑर्डरचे फलंदाज दाखल झाले होते. तदनंतर पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धावा देखील आपल्याला पाहायला मिळत होत्या. 18 धावा धापलकावरती P1च्या पहिल्या षटकामध्ये लगावल्या गेल्या होत्या. तदनंतर क्रमांक 2 मध्ये अल्पेच चांगलं कमबॅक पाहायला मिळत होतं, परंतु शेवटचा बॉल शिल्लक असताना त्या बॉलवरती एक प्रहार जो केला गेला होता त्याच धावा कुठेतरी पुरेशा ठरतायत, परंतु सफल झालेत. मागे ढकलून द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर विवेक सरांचा होता, परंतु तसं काही घडत नाहीये. धावसंख्या देखील वेगाने फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा स्कोर बोर्डला सध्या तरी पाहायला मिळत आहेत, कारण की 26 धावा ज्या आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत होत्या, परंतु हा चौकार जो इथे आपल्याला पाहायला मिळाला त्या कारणाने जरूर 30 धावा ज्या स्कोर बोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मगाशी उल्लेख केला होता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून जर काही ते फलंदाजी केली गेली तर या धावा सातत्याने चेस होऊ शकतात, परंतु घडतंय काय, पहिल्या बॉलवरती जरूर चौकार पाहायला मिळत होता. त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज रोहित जो इथून पुढे राहिलाय. अजूनही जर का या षटकामध्ये अधिकच्या धावा न करता त्याच प्रकारे जर का गोलंदाजी पाहायला मिळाली तर शेवटच्या बॉल पर्यंतची मॅच तुम्हा सर्वांच्या प्रेक्षकांच्या भेटीस अगदी चांगली लढत जी इथून पुढे पाहायला मिळेल यात मात्र तीळ काही शंका नाही. परंतु तशी कामगिरी करत असताना सध्या तरी गोलंदाज देखील आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. 15 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज सध्या तरी इथे पाहायला मिळते. 15 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज सध्या तरी असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा बॉल मधील ही लढत जी आपल्याला पाहायला मिळते, परंतु घडतंय काय तर बॅटची एज आणि त्या ठिकाणी बघता बघता झेल देखील संपादित झालाय आणि फलंदाजाला इथे तंबूच्या आश्रयाला आणण्याचं काम क्रमांक 3 मध्ये गोलंदाज रोहितच्या माध्यमातून केलं गेलाय. बॅटर विवेक इथे विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी विवेकच्या माध्यमातून देखील केली जात होती, परंतु तदनंतर बघता बघता या बॉलवरती विकेट देखील आले. या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतला जाईल का हे देखील पाहणे अत्यंत गरजेचं राहील, कारण की या षटकामध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत, परंतु विकेट देखील आली. विकेट तर येणं अत्यंत गरजेचं होतं, कारण की टोपॉर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि दाखल होत असताना त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी जरूर केली जात होती. मी तर म्हणेन विवेक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर का शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहिला गेला असता तर हा सामना सहजरित्याने इथे जिंकला गेला असता, परंतु अजूनही सामना दोन्ही साईडने जे आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या तरी अनिकेत जो आपल्याला पाहायला मिळतो तोच आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल, परंतु घडतंय काय तर गोलंदाज रोहितचं चांगलं कमबॅक जो इथे पाहायला मिळतंय. याच प्रकारे कमबॅक हा होतं टीमसाठी पूर्णपणे एफर्ट देत असताना त्याला देखील ठाऊक आहे की धावसंख्या स्कोरबोर्डला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळते. अत्यंत कमबॅक जो माझ्या पात्र जितकं होईल तितकं मी एफर्ट देण्याचं काम माझ्या टीमला करेन आणि त्याचंच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज रोहित जो इथे कामगिरी करतोय. जरूर पुन्हा एकदा पाहावं लागेल करतोय काय तर बॅटची एज तू चल मी आया अशी परिस्थिती होत असताना अजून एक विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर पिसेकर सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्णपणे टीमच्या आशा ज्या या फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु तशी कामगिरी करावी लागेल कारण की माघारी परतावला गेलाय. बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, परंतु घडतंय काय तर त्याला देखील माघारी परतावला गेलाय. गोलंदाज रोहितचा चांगला कमबॅक जे इथे पाहायला मिळते, परंतु पाहावं लागेल या बॉलवरती एखादा मोठा पट्टा मॅच मध्ये ट्विस्ट जे इथे पाहायला मिळेल, परंतु तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण की स्पर्धा सध्या तरी मानाची सन्मानाची अभिमानाची जी स्पर्धा भरवली गेली आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसऱ्या दिवसामध्ये एक्स्ट्रा पोल मधील ही चाललेली लढत जी आपल्याला पाहायला मिळते, परंतु चांगली कामगिरी करत असताना दोन्ही मातब्बर संघ जे एकमेकांच्या विरोधात संघर्ष करत असताना संघर्षमय कामगिरी जी इथे केली जाते, परंतु घडतंय काय या बॉलवरती देखील एकही मोठा स्ट्रोक येत नाही. एकतर धाव कंप्लीट झाली, दुसरी धावीचा प्रयत्न राहणार एका मैदानाच्या आतमध्ये देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील, परंतु तसं घडत नाही आहे. एकच धाव इथे सहजरित्याने कंप्लीट होतीये. बाराला 28
आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर रेग्युलर लॉट्स मधील आपल्याला सामना पाहायला मिळतो. पहिला सामना जय दुर्गा जांभवाडी बनामा वडपे. दोन्ही टीमला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत सूचना ज्या पोहोचवल्या जात आहेत रेग्युलर लॉट्स मध्ये जे संघ आपल्याला पाहायला मिळतो पहिला सामना जो तुम्हाला सर्वांच्यात भेटी देतोय जय दुर्गा जांभवाडी बनामा वडपे असा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. रवी भोईर सरांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते इथे टॉर्च संपन्न केला जाईल. रेग्युलर लॉट्स मधील पहिला सामना जो तो आपल्याला पाहायला मिळेल जय दुर्गा जांभवाडी बनामा वडपे जो असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची लढत ती देखील आपल्याला पाहायला मिळेल कारण की आजच्या दिवसामधील पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय परंतु चांगली कामगिरी आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक्स्ट्रा पॉल मधील मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये चांगली धावसंख्या देखील लगावली होती. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी शिवशंभू सोनावळा क्रिकेट संघाच्या माध्यमातून केली जाते. याच इथे पाहायला तर नाणेफेकीचा कौल जो वडपे क्रिकेट संघाने जिंकला गेल्यानं बॅटिंगचा स्वीकार जो त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय आणि जय दुर्गा जांभवाडी क्रिकेट संघाला इथे फिल्डिंग साठी इन्व्हाइट केला गेलाय. यापुढील होणारा सामना तुम्हाला सर्वांच्याच भेटीस येईल परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात होत असताना चांगली कामगिरी इथे आणि या पुढील होणारा सामना दोन्ही टीमला सूचना येते की विनंती असेल तुम्ही दोन्ही टीमने आयडी घेऊन इथे उपस्थित राहायचं आहे. आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. आयडी कंपल्सरी इथे तुमची दाखवायची आहे त्या कारणाने इथे उपस्थित व्हा. दोन्ही टीमला जी इथे सूचना दिली जाते कारण की आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नकोय कुठल्या प्रकारची अडचण नकोय त्या कारणाने इथे आयडी जी इथे चेक केली जाईल. दोन्ही संघाला विनंती असेल की आपली आयडी घेऊन इथे उपस्थित व्हा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोशन देव इथे चांगली कामगिरी करतोय परंतु घडतंय काय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू ऑन साइडला हा आलाय घणाघाती प्रहार षटकार. मैदानाच्या आतमध्ये ही तर कामगिरी करायची होती कारण की पाहायला रोहितचं चांगलं कमबॅक जे आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु पुरेपूर या षटकामध्ये समाचार घ्यावा लागेल. दोन्ही इक्वेशन जे आपल्याला पाहायला मिळते 9 बॉल आणि 21 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये सध्या तरी ट्विस्ट जे या षटकाराने आपल्याला पाहायला मिळते परंतु अत्यंत गरज अजून एखादी मोठा प्रहार जो इथे केला गेला तर पूर्णपणे सामन्यामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून जी इथे चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल परंतु तशी कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर ग्रुप क्रिकेट संघाला देखील आपण पाहताय वन साइड इनिंग मध्ये हार्दिकच्या धावा जरूर खर्च केले गेले होत्या परंतु त्यांना देखील ठाऊक आहे. मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता की ग्राउंड जर का पाहायला गेलं तर दोन्ही साइडने जे आपण पाहू शकताय कारण की चेसिंग मध्ये देखील सुप्रसिद्ध त्यानंतर डिफेंड मध्ये देखील सुप्रसिद्ध ग्राउंड जे आपल्याला पाहायला मिळत आहे. ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारे साहेबांच्या माध्यमातून जे आपल्याला ग्राउंड इथे उपलब्ध झाला गेलाय त्याच्या माध्यमातून सातत्यानं चांगली कामगिरी संपूर्ण हार्ड ग्रुप चांदोद क्रिकेट संघासाठी असते. त्यानंतर जरूर इथे धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्याच्या बोंबदलामध्ये 39 धावा पाहायला मिळते परंतु घडतंय काय या बॉलवरती ऑन साइडला प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. बघता बघता थ्रोपैकी देखील अप्रतिम पाहायला मिळाली. 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज इक्वेशन जर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते परंतु या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील. स्ट्राईक एंड वरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक पिसेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती परंतु या बॉलवरती घणाघाती प्रहार करावा लागेल त्याचा घडेल का. यस यस आला इथे चौकार. मैदानाच्या आतमध्ये जरूर चौकाराची आणि षटकाराची या बॉलवरती गरज होती आणि बघता बघता आलाय हा चौकार. रन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज इथे कृष्ण मोठं होतं परंतु या चौकाराने ते छोटं केलं गेलं आहे. बॅटर प्रतीक पिसेकरच्या माध्यमातून वडपे क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते की आयडी घेऊन तुम्ही इथे उपस्थित व्हा. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना ज्या पोहोचवल्या जात आहेत कारण की आयडी कंपल्सरी जी तुमची चेक केली जाईल इथे कारण की
सामना सुरू झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा अडथळा नको त्या कारणाने थोडस सहकार्य करा आणि आपली आयडी घेऊन इथपर्यंत या. सहा बॉल आणि 15 धाव संख्येची गरज. इक्वेशन मोठं पाहायला मिळत होतं, परंतु चौकार आल्या मैदानाच्या आतमध्ये जरूर या धावा चेस होतील की डिपेंड होतील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहील. जरूर आदर्श मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, त्याच्या माध्यमातून फलंदाजी देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत होती. फलंदाजीमध्ये देखील अप्रतिम कामगिरी गेली होती, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. गोलंदाजी करण्यासाठी या षटकामध्ये अत्यंत गरजेचं राहील. पूर्णपणे समाचार घ्यावा लागेल. एक एक बॉल दोन्ही टीमला सांगून जाईल की किसमें कितना है दम, आज तो हो ही जाएगा तुझमें है दम या मुझमें है दम, हे देखा जाएगा. कारण की मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज जी इथे आपल्याला पाहायला मिळते. जरूर पॉइंटेड डोक्यापर्यंत स्लाइड झालाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव तर कंप्लीट होतीये. दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु तसं काही घडत नाहीये. जरूर एखादा मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील, कारण की एकेरी दुहेरी धावेला जरी प्राधान्य दिले गेले तरी हा सामना सध्या तरी सुटत जाईल. स्कोर बोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 आकड्यावरती 5 बॉल आणि 14 धाव संख्येची गरज असं इक्वेशन जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 बॉल आणि 14 धाव संख्येची गरज. चौकार आणि षटकार येणं अत्यंत गरजेचं राहील. एखादा चौकार मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे गेम चेंज जी इथे झाली जाईल यात मात्र तिळ काही शंका नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती प्रतीक पिसेकर सर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु घडतंय काय, अधिकचा बाउन्स आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे आला हा डॉट बॉल. जरूर पाहाल तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जरूर इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली जाते. आदर्श मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला पूर्णपणे आदर्शाने जी इथे कामगिरी केली जाते, ज्या प्रकारे नाव त्या प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु धाव येणं अत्यंत गरजेचं राहील. 4 बॉल आणि 14 धाव संख्येची गरज. एखादा षटकार एखादा चौकार मॅचचं इक्वेशन बदललं जाईल, परंतु तसं घडेल का, मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, तर जरूर मी जसा उल्लेख केला होता षटकार आणि चौकाराची अत्यंत गरज आणि इथे आला हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये हा षटकार आणि चौकार येण्याची अत्यंत गरज मयूर ग्रुप क्रिकेट संघाला होती आणि जरूर तो षटकार जो इथे आलाय. 3 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज इक्वेशन होतं कुठं. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते सातत्याने गेम चेंज जी इथे झाली की संपूर्ण गोष्टी ज्या इथे घडतात, 2 गोष्टी सातत्याने घडल्या जात आहेत. कुठेतरी सामना झुकला जातो सोनवळा क्रिकेट संघाकडनं, तदनंतर सामना झुकला जातो मयूर ग्रुप क्रिकेट संघाकडनं. पुन्हा एकदा सामना झुकला गेला होता शिवशंभू सोनवळा क्रिकेट संघाकडनं, परंतु पुन्हा एकदा सामना झुकला गेलाय. सध्या तरी मयूर ग्रुप क्रिकेट संघाकडनं इथे घडतंय काय, ऑन साइडला फुल पॉवरफुल ताकद नजाकत बॉल चाललाय बाउंड्री सीमारेषा पार षटकार. जरूर मैदानाच्या आतमध्ये इथे घडतंय काय, तर मी मगाशीच उल्लेख केला होता दोन्ही मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात संघर्ष करत असताना इथे घडतंय काय, तर इक्वेशन जे पाहायला मिळतंय रंगतदार मॅच इथे पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. इथे जमलेल्या क्रिकेट रसिकांचा प्रेक्षक माय बाबांचा सर्वांचं करूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्नेहाचं स्वागत. कारण की मॅच सध्या तरी प्रेक्षकांच्या जशी भेटीच हवी होती, आयोजकांच्या भेटीच हवी होती, त्याच प्रकारची इथे मॅच जी आली तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. आयोजकांच्या नियमानुसार हरवला गेला आणि त्या बॉल फुटला गेला तरी नवीन बॉल जो इथे दिला जाईल तुमच्यापर्यंत सूचना ज्या पोहोचवल्या जात आहेत. जरूर या बॉल वरती पुरेपूर मॅच इम्पॉर्टंट राहील, परंतु घडेल काय, मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, एक धाव कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जरूर इथे गरज मैदानाच्या आतमध्ये होती,
2 धावेची, परंतु घडते काय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर आली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एक बॉल आणि एक धाव संख्येची गरज. हृदयाचे टोके वाढवणारे ही मॅच सध्या तरी तुम्हाला सरपंचात भेटी झाली. अगदी पाळगदर एक्स्ट्रा पॉल मधील सामना सध्या तरी सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा तर होतीये दोन्ही टीमची, कारण की तसा सामना जो आलाय मैदानाच्या आतमध्ये याच प्रकारे सामने तर का पाहायला मिळाले तर अधिकची जी मजा लुटण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर सध्या तरी प्रेक्षक मायबाप आवर्जून उपस्थित झालेत. आणि अशा प्रकारे मॅच जर का आली तर नक्कीच रोमॅन्टिक सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. इथे घडतंय काय तर एक बॉल आणि एक धावसंख्येची गरज. जरूर त्या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु असं वाटत होतं की या बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होतील, परंतु एक धाव इथे कंप्लीट होती. आणि आता एक बॉल एक धाव संख्येची गरज. हृदयाचे टोके वाढवणारे ही मॅच कोण जिंकणार? मयूर ग्रुप क्रिकेट संघ की शिवशंभू सोनावळा? शिवशंभू सोनावळा की मयूर ग्रुप? मयूर ग्रुप की शिवशंभू सोनावळा? धक 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 मैदानाच्या आतमध्ये सूर्यपर्यंत घडते काय? या बॉल वरती घडते काय? जरुरी इथे मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलंय काय? तर इथे सहजरित्याने धाव कंप्लीट होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये जरूर इथे चर्चा होतीये, कारण की परंतु तसं काही घडणार नाही. अगदी पाहायला गेलं तर ही धाव जी सहजरित्याने कंप्लीट करत असताना हा सामना जिंकला गेलाय मयूर ग्रुप क्रिकेट संघाने. बेस्ट ऑफ लक टीम मयूर ग्रुप, हार्ड लक टफ लक टीम शिवशंभू सोनावळा. तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ इथे पाहायला मिळाला, परंतु बघता बघता या सामन्यामध्ये ते 2 षटकार या मॅच मध्ये बदलाव आणत असताना जे आपल्याला पाहायला मिळाले. यस, इथे पहा तर चांगल्या प्रकारची धाव संख्या वन साइड इनिंग मध्ये बनवली गेली, सेकंड इनिंग मध्ये बनवली गेली प्रतीक पिसेकर सरांच्या माध्यमातून. आणि तेच ठरले गेले या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय प्रतीक पिसेकर सर. तर या आपला मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब घेण्यासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना त्यांच्या माध्यमातून अधिकच्या धावा देखील कुठल्या गेल्या. 13 बॉल आणि 35 धाव संख्या जी इथे बनवली गेली. तेच ठरले गेले मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रतीक पिसेकर सर. चला स्पीडअप ठेवा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते, कारण की अधिकचा